नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य निवडीवरून काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे। पक्षादेश डावलून भाजपला मदत केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 7 नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले। या कारवाईमुळे जालना शहरातील राजकीय वातावरण तापले असून जालना महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीच्या प्रक्रियेदरम्यान काँग्रेस पक्षात मोठी गटबाजी समोर आली होती। काँग्रेसचे गटनेते फारुख सादिक तुंडीवाले यांनी जिल्हाध्यक्षांच्या संमतीशिवाय विनोद रत्नपारखे यांच्या नावाची शिफारस केली होती। विशेष म्हणजे रत्नपारखे यांनी यापूर्वी भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढवली होती। यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी वाढली आणि पदाधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकले। या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला होता। यानंतर झालेल्या चौकशीत संबंधित नगरसेवकांनी पक्षशिस्तीचा भंग करून भाजपला उघड मदत केल्याचं स्पष्ट झालंय। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी 7 नगरसेवकांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहे। यामध्ये गटनेते फारुख तुंडीवाले यांच्यासह इम्रान खान, फरहान अन्सारी, सुनील बोर्डे, मयुरी देने, रुबीना पठाण आणि अनिल तिरुखे यांचा समावेश आहे। दरम्यान या कारवाईमुळे काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आलंय। या प्रकरणामुळे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि गटनेते फारुख तुंडीवाले यांच्यातील मतभेदही चव्हाट्यावर आलेत। जिल्हाध्यक्षांनी अब्दुल अजीज यांच्या नावाची शिफारस केली होती, मात्र ती डावलण्यात आली आहे। काँग्रेसकडून करण्यात आलेली ही कारवाई पक्षविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसाठी इशारा मानला जातोय। आता पुढील काळात पक्षश्रेष्ठ या नगरसेवकांबाबत कोणता अंतिम निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जालना शहर महानगरपालिकेच्या 7 नगरसेवकांना तुम्ही निलंबित केले आहे, काय कारण आहे? परवा जालना महानगरपालिकेचे इलेक्शन झाले आणि त्यात आमच्या काँग्रेस पक्षाचे नवीन सदस्य निवडून आले आणि त्यापैकी आम्ही सर्वांमध्ये फारुख तोंडीवाला म्हणून यांना गटनेते केले आणि ज्यावेळेला 2 मार्च रोजी स्वीकृत सदस्याचा फॉर्म भरायचा होता, त्या अगोदर आम्ही त्याला 2 दिवस मीटिंग घेण्यासाठी सातत्यानं त्यांच्या मागे लागलो, पण तो 2 दिवस स्कॉन्डिंग राहिला, फोन बंद करून गायब राहिला। मग नंतर आम्ही आमचे प्रमुख नेत्यांची मीटिंग घेऊ, आमच्या पक्षातर्फे कॉप मेंबर म्हणून ज्यांची शिफारस केली त्याचं पत्र गटनेत्याच्या नावाने लिहून त्यांच्यापर्यंत पोस्ट केलं। आमचे शहराध्यक्ष अतिक भाई यांनी आणि बदर चौस हे घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचले, त्यांना शोधलं, त्यांना पत्र दिलं आणि सकाळी मी माझ्या लेटर हेडवर ह्याच नावाची शिफारस मी आयुक्ताकडे करतो म्हणून सांगितलं, पण त्यांनी ती शिफारस जिल्हाध्यक्ष म्हणून मी जी केलेली शिफारस ती न तिथं देता त्यांच्या मनाने विनोद रत्नपारखे हे जे भाजपच्या तिकिटावर त्यांनी इलेक्शन लढलं, हारले, ते भाजपमध्ये अशा उमेदवाराचे काही आर्थिक व्यवहार करून आणि काही वरिष्ठ भाजपच्या नेत्याच्या दबावात येऊन त्यांच्याशी गठबंधन करून त्यांनी त्या भाजपच्या उमेदवाराचं नाव तिथं सूचित केलं। त्याच वेळेला आम्ही आयुक्ताकडं त्यांच्या विरुद्ध कंप्लेनही केली, पण आयुक्तांनी ते आमच्या कंप्लेनचं दाद दिली नाही। त्यांनी आयुक्ताकडं विभागीय आयुक्ताकडे जाण्याचा आम्हाला निर्देश दिले आणि तो भाजपचा स्वीकृत सदस्य त्यातून झाला। मग आम्ही ह्या सर्व गोष्टीचा रिपोर्ट प्रदेशाध्यक्षांना केला आणि आम्ही सगळं वस्तुनिष्ठ अहवाल प्रदेशला पाठवला आणि त्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्षांनी परवा शासकीय विश्रामगृह इथं माजी खासदार परभणीचे तुकारामजी रेंगे पाटील बापू यांना पाठवलं। प्रत्येकांना नोटीस देऊन त्यांना बोलवण्यात आलं, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यातून रेंगे बापूंनी आपला अहवाल काल प्रदेशाध्यक्षाला दिला आणि त्या प्रदेशाध्यक्षांनी त्या अहवालाच्या अनुषंगाने आज ती कारवाई केलेली आहे आणि 7च्या 7 जे नगरसेवक त्या गटामध्ये सामील होते त्यांना निलंबित केलेलं आहे। 9 पैकी 7 निलंबित केले आणि 2 नगरसेवक जे या गटामध्ये नव्हते
ज्यांनी कंप्लेंट करताना आमच्याबरोबर होते आयुक्ताकडे महानगरपालिकेत, त्या दोघांना सोडून हे 7 नगरसेवक निलंबित करण्यात आले. 4 मार्च रोजी देखील तुम्ही आयुक्तांना पत्र दिलं होतं. हो. ह्या यांना केलेली शिफारस ग्राह्य धरण्यात येऊ नये असं केलं होतं, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ते तो तुमचा अंतर्गत विषय घटनेचं पत्र जे तेच ग्राह्य धरू, कारण की तुम्ही घटनेचा निवडलेला आहे. पण आमच्या घटनेमध्ये गटनेता हा जिल्हाध्यक्षाच्या अधीन राहून जिल्हाध्यक्षाच्या आदेशाचं महानगरपालिकेत अंमलबजावणी करण्याचा मध्यस्थी म्हणून घटनेचा असतो, त्याला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. पण त्यांनी तो मान्य केला नाही आणि त्यांनी दिलेल्या पत्राचं त्यांनी ते स्वीकारलं. जालना शहरात प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध व्यापारावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक जान्हवी शेखर यांच्या पथकाने सापळा रचत तब्बल 21 लाखांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त केलाय. या प्रकरणी आयशर वाहनासह अंदाजे 31,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी तांबे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात चालक शकील अमीन पठाण आणि गुटखा मालक सतीश जयस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्यात गुटखा विक्री, साठा आणि वाहतुकीवर बंदी असतानाही जालन्यात मोठ्या प्रमाणात गुटखा येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक जान्हवी शेखर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी चंदनझिरा पोलिसांसह संयुक्त पथक तयार करून ही कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर ITI कॉलेज समोर सापळा रचून हे वाहन अडवून पंचासमक्ष तपासणी करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास फौजदार नीता दामधर करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बरोबर आहे. काल दिनांक 31/3/2026 रोजी माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक जान्हवी शेखर मॅडम यांना माहिती मिळाली होती की एक आयशर हा गुटख्याने भरून या रस्त्याने चालले आहे, संभाजीनगर दिशेने चाललेला आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी त्यांचं पथक आणि आमच्या पोलीस स्टेशनचे पथक असं म्हणून आम्ही ते चंदनझिरा गावासमोर तो आयशर पकडून त्याची त्याच ठिकाणी पंचांना बोलून पंचांसमोर झडती घेतली, म्हणजे पाहणी केली असता त्याच्यामध्ये गुटखा मिळून आला आणि त्याला पोलीस स्टेशनला आणून पूर्ण गुटखा पंचांसमक्ष खाली उतरून चेक केला. त्याच्यामध्ये एक 16,20,000चा राजनिवास, तसेच 5,40,000 रुपयाचा जाफरानी जर्दा आणि 10 लाख रुपयाचा आयशर असा एकूण 31,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आरोपींविरुद्ध एक आरोपी जो चालक आहे शकील पठाण त्याला अटक करण्यात आलेली आहे. मुख्य आरोपी आहे सतीश जयस्वाल, जो अजून अटक करण्याबाकी तो फरार आहे. त्याला रात्री विविध पथकाने शोध घेतला परंतु मिळून आला नाही. तांत्रिक तपास वगैरे करून ते कारवाई करत होते. सर, आयशर आणि गुटखा एकूण मिळून एकूण किती रक्कम आहे? 31,60,000. जालन्यात आज जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देत मिशन न्यूट्रिशन अंतर्गत सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिराची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची तपासणी करत स्वच्छता आणि आरोग्य सेवांबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहे. आज जालना येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी भेट देऊन मिशन न्यूट्रिशन अभियानांतर्गत सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिराची पाहणी केली आहे. या प्रशिक्षण शिबिरात जिल्हा रुग्णालयातील सिस्टरसह ग्रामीण रुग्णालय आणि उपरुग्णालयांमधील सिस्टर मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली आहे. यामध्ये आपत्कालीन कक्ष, ICU कक्ष तसेच महिला प्रसूती कक्षाचा समावेश होता. त्यांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी अत्यावश्यक त्या सूचना दिल्या. तसेच रुग्णालयातील स्वच्छतेच्या बाबींवर विशेष भर देत संडास आणि बाथरूमची नियमित स्वच्छता राखण्याचे निर्देश त्यांनी दिले. रुग्णांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. याशिवाय रुग्णालय परिसरातील एकूण स्वच्छता, व्यवस्थापन आणि सुविधा यांची पाहणी करून काही महत्त्वपूर्ण सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या पाहणी दौऱ्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर SZ गवारे यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, सिस्टर वर्ग तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मॅडमने व्हिजिट दिले, पाहणी केली, कुठल्या विभागाची पाहणी केली, काय पाहणी केली आणि काय त्यांनी सांगितलं आपल्याला सूचना दिली? आज आदरणीय जिल्हाधिकारी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हास्तरीय रुग्णालय येथे मिशन न्यूट्रिशन अंतर्गत प्रशिक्षण ठेवण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणासाठी या रुग्णालयातील काही सिस्टर्स आणि याशिवाय जालना जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील सिस्टर हे सहभागी आहेत. अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचं हे प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणामुळे बालमृत्यू दर घटण्यास, कुपोषण निर्मूलन करण्यास, त्याचप्रमाणे माता आणि सर्व कुटुंबाचं आरोग्य हे सुदृढ राहण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणाचा लाभ निश्चितच सर्वांना होत आहे. त्याचप्रमाणे आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी या रुग्णालयातील यशस्वी कक्ष, प्रसूती कक्ष या ठिकाणी भेट दिली. काही सूचनाही दिलेल्या आहेत. त्या सूचनाचा आम्ही तात्काळ अवलंब करणार आहोतच. तर अशा प्रकारे आज मॅडमने या ठिकाणी येऊन मार्गदर्शन आणि सूचना केलेल्या आहेत. त्याचं पालन आम्ही नक्कीच करू. स्वच्छतेच्या संदर्भात काही सूचना वगैरे दिल्या? स्वच्छतेच्या संदर्भात संडास, बाथरूम क्लीन वगैरे काही ज्या मॅडमच्या निदर्शनास आलेल्या आहे की यशस्वी कक्षाच्या बाहेरचे संडास बाथरूम या ठिकाणी क्लीन करण्याच्या सूचना मॅडमने दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणचा आम्ही तात्काळ कारवाई करू. बाकी एकंदरीत आढावा वगैरे काय घेतलाय का? हा मॅडमनी या ठिकाणी दररोज प्रसूतीविषयक, शस्त्रक्रियाविषयक आढावा घेतला. तर या रुग्णालयात जवळपास 600 ते 650 दर महिन्याला प्रसूती होतात आणि सिझर शस्त्रक्रिया 130 ते 150 पर्यंत होतात. त्याबाबत मॅडम निश्चितच समाधान. समृद्धी महामार्गावर जालना शहराजवळ झालेल्या अपघातात काल 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी प्रत्येकी 10 लाखांचे धनादेश आज आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. जालन्याच्या कडवंची शिवारात समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एका ट्रक चालकाने रस्त्यावरील साफसफाई करणाऱ्या महिला मजुरांच्या वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात 8 महिला मजूर कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला असून त्याला ताब्यात देखील घेण्यात आला आहे. आज माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची मदत करण्यात आली. त्यापैकी आज सुरुवातीला 10 लाख रुपयांच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं असून उर्वरित 5 लाख रुपये एका महिन्यानंतर देणार असल्याचं यावेळी दोनही नेत्यांनी सांगितलंय. शिवाय जखमी व्यक्तींना देखील पुढील उपचारासाठी प्रत्येकी 4 लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना शासकीय नोकरी देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू असं देखील आमदार अर्जुन खोतकर आणि नारायण कुचे यांनी म्हटलं आहे. काय प्रतिक्रिया? खरं म्हणजे आता आदरणीय खोतकर साहेब असतील, भाऊसाहेबजी असतील, भगवान म्हात्रे असतील, NCPचे तालुका अध्यक्ष तैलस तात्यामंतन असतील, RPIचे नेते दिनेश आत्माने असतील, भरत सांबरे आणि सर्व गावातले सरपंच वगैरे. खरं म्हणजे कालची जी दुर्दैवी घटना घडली ती काही भरून निघणारी नाही. परंतु मजूर वर्ग असेल किंवा कोणी अपघातात जेव्हा जातं, सरकारनं एक विमा काढलेला आहे. त्या आधारावर आज संबंधित ठेकेदार असतील त्यांच्यातून आज मदत, आज 10 लाख रुपयाचं चेक आणि 5 लाख रुपये नंतर 1 महिन्यानं देणार असं खोतकर साहेबांना आम्ही बोलून समिती केलं आणि जखमीला 4 लाख रुपये. आणि आदरणीय काल मुख्यमंत्री महोदयाला मी बोललो होतो, खोतकर साहेब बोलले होते, MSRTC व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी बोललो, उपमुख्यमंत्री महोदयाशी बोललो. हे मिळाल्यावर त्यांनाही शासनानं सुद्धा 5 लाख रुपयाची मदत देण्याचं कबूल केलं. म्हणजे तेही 4-8 दिवसात तेही निधी येऊन जाईल त्या परिवाराला. पण कधीही हे भरून न निघणारे असते, पण त्या परिवार गरीब आहे, मजूर आहे, त्यांच्या वारसाला उभा राहण्यासाठी ही मदत करण्याचं काम केलं. त्याच्यामुळं आता जे झालं ते झालं. कुटुंबातील काही सदस्यांना नोकरी द्यावी अशी मागणी नाही, ती मागणी त्यांची 100% मागणी, आम्ही त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करू. काय सांगाल? खरं तर 9 अशी घटना काल घडलेली आहे. आज मृतांच्या वारसांना मदत देण्यात आलेली आहे. काय सांगाल? अरे तो हे मूळ खरं तर वाईटातून चांगलं ज्याला म्हणतात किंवा चांगलं तर म्हणता येणार नाही, पण वाईटातून जे घडलं त्या कुटुंबाच्या प्रती ज्या भावना सर्वांच्याच तीव्र आहेत. आणि त्यामुळं मी असेल, माननीय नारायणराव कुचे असतील, भाऊसाहेब असेल, आमचे सर्व सहकारी असतील, आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. काल घटना घडल्या 5च मिनिटामध्ये ही घटना मला कळाली. मी माननीय गायकवाड साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री यांच्याशी बोललो आणि तातडीनं शासनाने मदत केली पाहिजे असंही घोषित केलं. यामध्ये नारायणरावही नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलले आणि शासनाने 5 लाखाची मदत जाहीर केली. आणि आता कॉन्ट्रॅक्टरने आज 10 लाख रुपये आणि 1 महिन्याने 5 लाख रुपये असं देण्याचं ठरवलं. जे जखमी कुटुंबाला 4 लाख रुपये देण्याचं ठरवलेलं आहे. मला वाटतं की ही त्या जीवाची किंमत होऊ शकत नाही, परंतु त्या गरीब परिवाराला एक मोठा आधार होऊ शकतो.
पण अनेकांचे कुटुंब उघड्यावरती पडलेले आहेत. त्या कुटुंबाची मागणी अशी की काहीतरी नोकरी लावून द्यावी, त्यासाठी प्रयत्न करणार आहात. मी आणि नारायणराव कुचे आम्ही दोघंजण प्रयत्न करू. शासनाच्या नियमाप्रमाणे ते होईल. जालना शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. चाकू हल्ला करून दहशत माजवणाऱ्या 2 सराईत आरोपींची पोलिसांनी आज शहरातून धिंड काढत गुन्हेगारांना इशारा दिलाय. काँग्रेस कार्यकर्ते शेख इब्राहिम यांच्यावर या आरोपींनी चाकू हल्ला केला होता. जालना शहरात मागील काही दिवसांपासून चाकू हल्ले, मारामाऱ्या आणि दरोड्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांवर टीका होत असताना आज पोलिसांनी ठोस कारवाई करत 2 आरोपींना जाहीररित्या फिरवले. मुन्ना बशीर खान आणि बबलू बशीर खान असं या दोनही आरोपींची नावे असून त्यांनी 8 दिवसांपूर्वी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शेख इब्राहिम यांच्यावर चाकू हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं. या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोनही आरोपींना अटक केली आणि आज ज्या ठिकाणी त्यांनी हल्ला केला होता त्याच परिसरात त्यांच्या हाताला दोर बांधून धिंड काढण्यात आली. या कारवाईमुळे जालन्यातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अशाच कठोर कारवाया पुढेही सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. जालना शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या जाडाई माता या ठिकाणी आज जन्मोत्सव निमित्ताने मोठी प्रमाणात यात्रा भरली होती. तसेच नवसाला पावणारी म्हणून ओळख असलेल्या मातेचा आज नवस पूर्ण केला जातो. जालना तालुक्यातील रेवगाव शिवारात असलेले प्रसिद्ध आणि नवसाला पावणारे अशी आख्यायिका असलेले जडाई माता मंदिर येथे आज हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने मोठी यात्रा भरत असते. आज सकाळी हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने सकाळपासूनच येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. जालना शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या घनसावंगी रोडवरती जाडाई माता ही नवसाला पावणारी देवी म्हणून समजली जाते. या ठिकाणी विविध प्रकारे नवस बोलले जातात. नवस पूर्ण झाल्यानंतर यात्रेच्या दिवशी भाविक मोठ्या भक्तिभावाने हे नवस पूर्ण करतात. या यात्रेला परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. भारत
भारतीय जैन संस्था जालनाद्वारा आयोजित जालना जिल्हा जैन निर्देशिका 2026 विमोचन तसेच विवाहयोग्य उमेदवार सूची विमोचन आणि निशुल्क वितरण यासह महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे। यासह सामाजिक विषयावर चर्चा, मार्गदर्शन तसेच निर्णय कार्यक्रम दिनांक 5 एप्रिल 2026 रविवारी सकाळी 10 वाजेपासून। स्थळ जैन भवन, सकलेचा नगर, भोकरदन रोड, जालना। आयोजक सकल जैन समाज, जिल्हाध्यक्ष हस्तिमलजी बम, उपाध्यक्ष नरेंद्र मोदी, सचिव ॲडव्होकेट अभय सेठिया, कोषाध्यक्ष विजयराज सुराणा।